जय सेवा मैत्रिणींनो, मी आज इथे माझी जर्नी शेअर करणार आहे. माझ्या जर्नीमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल. जे काही संघर्ष करत आहेत, त्यांना पण माझ्यासारखे संघर्ष करावे लागत आहेत. त्यांचंसुद्धा आयुष्य बदलू शकेल, यासाठी मी छोटीशी जर्नी शेअर करणार आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि शेअर करा. माझी दोन्ही डिलिव्हरी ते माहेरीच झाले आणि सेकंड जी डिलिव्हरी होती त्यामध्ये कॉम्प्लिकेशन तर होतेच. एक 1 ते 2 हॉस्पिटल फिरले, त्यामध्ये डिलिव्हरी झालेली नाही. पूर्ण पाणी गेलेलं होतं आणि त्यामध्ये माझी एवढी क्रिटिकल कंडिशन झाली, की डॉक्टरांनीसुद्धा हात वर केलेले होते आणि डायरेक्टली सांगितले होते, की सीझरसुद्धा होऊ शकणार नाही. मग त्यांनी आमच्याकडून फॉर्म भरून घेतला. जेव्हा आम्ही थर्ड डॉक्टरकडे गेलो, त्यांनी आमच्याकडून एक फॉर्म फिलअप करून घेतला, की त्यांनी डायरेक्ट सांगितले, की आईची अवस्था नॉर्मल डिलिव्हरी होण्या इतपत नाही आहे. तिच्यामध्ये स्टॅमिना पण नाही आहे. बाळाला आणि आईला काही झालं तर आम्ही रिस्पॉन्सिबल नाही. तर त्यांनी जेव्हा असे शब्द उच्चारले तेव्हा थोडी हडबडली आणि भीती पण वाटली, की नाही आपलं बाळ अगदी सुरक्षितरित्या बाहेर यावं. देवाला प्रार्थना केली आणि थोडंसं खचलेलं पण होतं, सगळंच खचलेलं होतं, पण सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं. त्याच पिरियडमध्ये आईची पण तब्येत बरी नव्हती. आम्हाला असं कळलं, की आईला खूप मोठा आजार झालेला आहे. हे ऐकून आम्ही दोघेही बहीण-भाऊ हडबडलो. म्हणजे काही सुचेनासं झालं, काय करावं, काय नाही. कारण त्या आजाराचं मूळ कारण कळल्यानंतर कोणालाही भीती वाटणारच आणि एकतर पप्पा नसल्यामुळे आम्ही दोघेच बहीण-भाऊ झटत होतो. 1-2 महिन्यापासून आम्ही आईला ब्लड चढवत होतो. पण आई ब्लड चढवून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये एखादी महिना किंवा 15 दिवस व्यवस्थित राहायची आणि त्याच कालावधीत माझं ऑपरेशनची डेटसुद्धा आली. आई आई त्यावेळेस डिस्चार्ज होऊन आलेली होती आणि ऑपरेशनच्या दिवशी जवळ कोणी नव्हतं, पण आईने निर्णय घेतला. आई पण म्हणाली, की "तब्येत कशी असली तरी ऑपरेशन करून घे. जसं होणार तसं मी मॅनेज करेन." आणि खरंच हे ना फक्त आईच करू शकते. तिची तब्येत खूप किरकोळ आजाराने ग्रासलेली होती. आईला ब्लड चढवून आल्यानंतर डिस्चार्ज मिळालेलं होतं आणि त्याच दुसऱ्या दिवशी ऑपरेशनची डेट पण आली. त्यावेळेस आईसुद्धा हॉस्पिटलमध्ये हजर होती आणि एक इच्छा असते ना हाऊसवाईफला, की आपले पतीसुद्धा आपल्यासोबत असावे. पण काही कारणास्तव नाही येऊ शकले, त्यांना जमलेलं नाही आणि त्यावेळेस असं खूप रडायला आलं होतं. आईची तब्येत बरी नाही. गावाकडे असतो ना रोवणा म्हणजे भातशेती करतात आमच्याकडे. त्या पिरियडमध्ये भातशेतीचं पण सीझन होतं. आईची तब्येत पण बरी नव्हती. मग लहान भावाला तिकडे लक्ष द्यावं लागलं. आई माझ्यासोबत डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये आलेली. सोबत म्हणून मावशीला पण बोलावून घेतलं आणि खरं तर त्या टायमाला आम्हाला बेडसुद्धा मिळेनासं झालं. रिटर्न जायला पण सांगितले. पण आम्ही कसं रिटर्न जावं हेच कळत नव्हतं. कारण एवढ्या मोठ्या मेहनतीने, कष्टाने ती डेट आल्यानंतर आम्ही ऑपरेशनसाठी तिथे पोहोचलो आणि कसाबसा करून एक बेड मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो. बेड अरेंज तर झालं, पण तो बेड आणायसाठी कोणी माणसंसुद्धा नव्हती. तर आईची तेवढी तब्येत बिघडून असूनसुद्धा ती स्वतः आई आणि मावशी बेड उचलून माझ्यासाठी व्यवस्था केली आणि हे बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी पण यायला लागलं. एकतर भावाकडे बघून मला रडू यायला लागलं. म्हणजे काही सुचत नव्हतं त्या पिरियडमध्ये. एकतर हजबंडवर खूप राग आला आहे, चीड आली, की म्हणजे अशा स्थितीमध्ये तरी त्यांना सुट्टी घेऊन यायला हवी होती. निदान बायकोसाठी तरी धावून यावं अशी अपेक्षा माझ्याकडून होती. पण ती झाली नाही. कदाचित माझ्या नशिबी नसेलही. पण मी हरली नाही, आई पण हरली नाही. त्यावेळेस मग गेलं तो दिवस रडत-गात वगैरे. ऑपरेशनही सक्सेसफुल झालं. खरं तर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मी स्किल शिकायला सुरुवात केली आणि त्या स्किल शिकता दुसऱ्यांना पण शिकवू शकत आहे आणि त्यामधून अर्निंगसुद्धा करू शकत आहे. आता ह्या स्किल्स कोणत्या? ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग आणि अशा बऱ्याच स्किल्स आहेत. मेटा ॲड्स वगैरे. अ, त्या शिकून मी स्वतः एक फ्रीलान्सिंग म्हणून काम करत आहे आणि डिजिटलप्रेन्युअरमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्नसुद्धा मिळवत आहे. आता काय असतं ना, बरेचदा महिला खचून जातात, की माझ्याच बाबतीत असं काय होतं आहे? माझ्याही आयुष्यात खूप अशा अडचणी आल्या. प्रत्येक सिच्युएशन ही असते ना, आपल्याला खंबीर बनवण्यासाठी येत असते. तुम्हाला जर स्वतःच्या पायावर उभं व्हायचं असेल ना, तर नक्कीच तुम्ही डिजिटल स्किल शिका. त्यामधून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तुम्ही तुमच्या परिवाराला, तुमच्या माहेरच्यांना हेल्प करू शकता. तर
म्हणजे डिजिटल स्किलमध्ये एवढी पॉवर आहे ना, जे तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, की आजच्या जमान्यातील डिजिटल स्किल ही किती पॉवरफुल आहे, याचं लॉजिकसुद्धा करणं तेवढंच खूप कठीण आहे. आज त्या काळामध्ये शिकले नसते, विचार करत राहिले असते, आज करू, उद्या करू, नंतर सुरू करू, तर कदाचित मी या लेव्हलपर्यंत पोहोचली नसती. लहान-मोठी अर्निंग का होईना, पण माझी अर्निंग सुरू झाली. मला तेवढं नॉलेज आलं, मी दुसऱ्यांना पण शिकवायला लागले. तर याचा मला खूप अभिमान आहे आणि खरं सांगायचं तर घरात राहून आपल्या फॅमिलीला सांभाळून माझ्या मुलींना सांभाळून हे सर्व कामं करत आहे आणि आय होप जर तुम्ही अशा कोणत्याही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये असाल आणि तुम्हाला वाटत असेल काहीतरी करिअर करावं, तर नक्कीच तुम्ही एक पाऊल पुढे घेऊ शकता आणि डिजिटल स्किल्स शिकणं हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे. आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.